एक लाडकं व्यक्तिमत्व, लाडकं नेतृत्व. महाराष्ट्राचा एकच वादा होता, तो म्हणजे अजितदादा होता. कारण तो शब्दाचा पक्का होता. म्हणून दादाच्या बाबतीतच म्हटलं जायचं, एकच वादा अजितदादा. दादाने एकदा शब्द दिला तर तो दादाचा वादा असायचा आणि तो पक्का असायचा. म्हणून एकच वादा अजितदादा असा हा त्या ठिकाणी घोषणा तयार झाली. आज त्याच दादाला अजितदादा अमर रहे म्हणायची वेळ आपल्यावर येईल, असा प्रसंग आपल्यावर येईल, हे कधीही वाटलं नव्हतं, कधी स्वप्नातही आलं नव्हतं. आज त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्याच्या करता या ठिकाणी आपल्या तालुक्याचे आमदार साहेब उपस्थित आहेत. रमेशजी बारसकरांनी आता आपलं मनोगत व्यक्त केलं. त्याचबरोबर अनेकांनी त्या ठिकाणी आज आपल्या या शोक रॅलीमध्ये सहभाग घेतला. ही जी शोक यात्रा आहे त्या सर्वसामान्य माणसांना, आमच्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी प्रत्येकाला बारामतीला जाऊन दादांच्या अंत्यविधीला उपस्थिती दाखवता आलेली नाही. अनेकांना दादांना श्रद्धांजली अर्पण करायची. त्याच्याकरता आज आपण कुरुलमध्ये या ठिकाणी शोक यात्रेचं आयोजन केलं. अजितदादांच्या संदर्भामध्ये प्रत्येकाच्या मनामध्ये प्रचंड मोठा शोक आहे, प्रत्येकाला दुःख आहे आणि त्यालाही दादाला श्रद्धांजली अर्पण करायची आहे. आणि त्याकरता म्हणून आज आपण या ठिकाणी एकत्र जमलो. सार्वजनिक जीवनामध्ये काम करत असताना अजितदादांनी मागचे 35 वर्ष फक्त सतत या समाजाकरता दिली, शेतकऱ्यांच्या करता, दीनदलितांच्या करता, गोरगरिबांच्या करता सरकारमध्ये राहून निर्णय घेण्याचं काम केलं. आज आपल्या कुरुल भागामध्ये मध्यंतरी मला अण्णा पाटलांनी सांगितलं, ज्या वेळेला मोहोळ तालुक्यावर महापूर आला, निसर्गाचं संकट आलं, प्रचंड मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली. मागच्या 100 वर्षामध्ये कधी इतका पाऊस झाला नव्हता, एवढा प्रचंड पाऊस झाला. माणसाच्या बागांमध्ये गुडघ्या एवढं पाणी गेलं, ऊसामध्ये कमरे एवढं पाणी साचलं, छोटी मोठी पिकं सगळी वाहून गेली, घरदारं वाहून गेली, संसार सुद्धा वाहून गेला. आणि या अतिवृष्टीचे पंचनामे सुरू झाल्यानंतर नदीच्या कडेला असलेली आणि महापुरानं वेढलेली जेवढी गाव आहेत तेवढ्याच गावांचा नुकसान भरपाईच्या करता समावेश झाला. या मोहोळ तालुक्यातील 4 मंडळं, त्याच्यामध्ये वाघोली मंडळ, त्याचबरोबर टाकळी मंडळ, शेतफळ मंडळ आणि अजून एक कुठलं तरी 4 मंडळ. अजून एक कुठलं मंडळ? पेनवर मंडळ. म्हणजे वाघोलीमध्ये आपलं कुरुल गाव येतं, कुरुल बेगमपूर हा सगळा वाघोली मंडळामध्ये येतो. या मंडळातली गावं वगळी गेली होती. का वगळी होती? आम्ही ज्या वेळेला पाणी करायला गेलो, मी आणि आमदार साहेब ज्या वेळेला त्या शेतकऱ्याच्या शेतामध्ये गेलो, आम्ही वाघोलीमध्ये गेलो, जामगाव खुर्द, जामगाव बुद्रुक मध्ये गेलो, त्याचबरोबर आम्ही वटवटेला गेलो. त्या सगळ्या भागामध्ये गेल्यानंतर आमच्या असं लक्षात आलं की अतिवृष्टी जी झालेली होती, पाऊस थांबून जवळपास 15 दिवस झाल्यानंतर सुद्धा लोकांच्या शेतामध्ये गुडघ्यापेक्षा जास्त पाणी, 10-12 दिवस ऊन पडलेलं होतं तरी सुद्धा गुडघ्यावर पाणी होतं. याचा अर्थ त्या शेतकऱ्याच्या शेतातलं प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं. पण त्या लोकांना नुकसान भरपाईमधून वगळण्यात आलं. मी आणि आमदार राजू खरे यांनी ती पाहणी केली आणि त्याबरोबर आम्ही ताबडतोब जिल्हाधिकाऱ्यांना गाडीत बसून फोन लावला. जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं, हा सरकारचा निर्णय आहे. सरकारनं निर्णय घेत असताना महापुरामध्ये जी गावं सापडलेली आहेत तिथल्या शेतकऱ्यांना, तिथल्या घरांना, त्यांना नुकसान भरपाई मंजूर केली. परंतु बाकीचा जो भाग आहे जिथं महापूर आलेला नाही, अतिवृष्टी झाली आहे मान्य आहे, परंतु 65 मिलीमीटर पेक्षा कमी पाऊस असल्यामुळं, म्हणजे एका दिवसात 65 मिलीमीटर पाऊस हा काही सगळ्याच गावात पडला नाही, परंतु 8 दिवसात मिळून 650 मिलीमीटर झाला. एवढा पाऊस पडला, परंतु एका दिवसात 65 मिलीमीटर काही सापडना, म्हणून ती गावं नियमात अडकली होती. मी आणि आमदार साहेबांनी तडक मुंबई गाठली. सह्याद्री अतिथीगृहावर अजितदादांना भेटलो आणि अजितदादांना वाघोली मधलं आम्ही ज्या शेतांना भेटी दिल्या होत्या
त्या भेटी दिलेल्या त्या शेतामध्ये ऊसामध्ये असलेलं गुडघ्या एवढं पाणी त्यांना दाखवलं. त्या पाण्यात चालत जात असतानाचा आमचा व्हिडिओ त्यांना दाखवला. सगळी पाण्यामध्ये अडकल्यामुळे येनकी भागामध्ये आम्ही गेलो. त्या येनकी गावामध्ये सगळ्या रस्त्याच्या गाडी सुद्धा जाऊ शकत नव्हती, एवढा रस्त्यावर चिखल साठलेला होता आणि दोन्ही बाजूला ऊस होता. परंतु ऊसामध्ये माणूस जर गेला तर अख्खा त्या चिखलात डुबल एवढं पाणी त्या ऊसामध्ये होतं. अशा शेतकऱ्यांना मदत केली पाहिजे आणि आज नुकसान भरपाई मधून हे शेतकरी वगळल्याचे अजितदादाच्या निदर्शनाला आणून दिलं. त्याच दिवशी कॅबिनेट होती, आमदार साहेबांच्या लेटरवर आम्ही पत्र दिलं. आमदार साहेबांनी भूमिका पटवून सांगितली आणि अजितदादांनी त्याच दिवशी कॅबिनेटमध्ये निर्णय घेतला आणि मोहोळ तालुक्यातली 4 मंडळं जी वगळी होती, म्हणजे जवळपास 42 गावं, 60 गावं, या तालुक्यातली 60 गावं जे नुकसान भरपाई पासून वंचित राहणार होती, त्या गावांना त्याच्यामध्ये समाविष्ट करून नुकसान भरपाई मिळण्याच्या करता पात्र केलं. आज तुमच्या या कुरुल गावामध्ये अतिवृष्टीची नुकसान भरपाई 10 कोटी रुपयापेक्षा जास्त आलेली. एका शेतकऱ्याला लाख, कुणाला 1.5 लाख, कुणाला 2 लाख, कुणाला 50,000, कुणाला 80,000, काही लोकांना 5 लाख, 6 लाखापर्यंत नुकसान भरपाई आज आमच्या या गोरगरीब शेतकऱ्यांना मिळाली. हा अजितदादांनी निर्णय घेतला. आज ते अजितदादा तुमच्या आमच्यात हयात नाहीये. मुंबईवरनं विमानाने निघाले, तुमच्या सगळ्या आमच्या शेतकऱ्यांच्या कष्टकऱ्यांच्या कामाच्या फायली हातामध्ये होत्या. विमानाचा अपघात झाला, फायली छातीला कवटाळून तुमचं काम करण्याच्या करता दादा सकाळी पहाटेच्याला उठून दिवस रात्र काम करत होता. काम करता करताच हा आपला दादा सोडून गेला. त्या दादानी जाता जाता या मोहोळ तालुक्यातल्या 60 गावाचं भलं केलं. आमच्या अडचणीत असलेल्या शेतकऱ्याला लाखो करोडो रुपये देऊन अजितदादा गेला, हे लक्षात ठेवा. ही जाणीव आपण सगळ्यांनी ठेवली पाहिजे. आज माझ्यावरचं नेतृत्वाचं छत्र हरपलं जरी असलं तरी आज तुम्हा सगळ्यांना या मोहोळ तालुक्यातल्या सर्वसामान्य जनतेला स्वतःलाच अजितदादा व्हावं लागेल. आज विरोधकांनी उमेददादाचा वरदस्त हरपला, आता काय करणार आहे? माझा वरदस्त अजितदादा जरी हरपला असला तरी ही सर्वसामान्य गोरगरीब जनता ह्याच माझा वरदस्त आहे, हेच माझ्यासाठी अजितदादा आहे. आणि मी तुमच्यासाठी लढायला तेवढाच खंबीर आहे. सुनेत्रा वहिनी पवार आज राज्याच्या उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेत आहे. दुःख सावरून या राज्याच्या करता आज काम करण्याच्या करता पदर खोचून आज 3 दिवसापूर्वी अजितदादाचं निधन झालेलं आहे. परंतु हे राज्य चाललं पाहिजे, या राज्याचा गाडा चालला पाहिजे आणि आमच्या गोरगरीब शेतकऱ्यांचे प्रश्न त्या राज्याचा अर्थखाता अजितदादाकडे होता. 2 महिन्यामध्ये अर्थसंकल्प सादर करायचा आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जो आहे तो सर्वसामान्यांचा, बहुजनांचा, दीनदलितांचा, कामगारांचा, शेतकऱ्यांचा तो पक्ष आहे. हा बहुजनांचा पक्ष आहे आणि त्या पक्षाचा हा नेता आज आपल्यातून अचानक निघून गेलेला आहे. आणि त्यामुळं विमानातून अजितदादा खाली पडले, विमान कोसळलं, दादा खाली पडले, परंतु त्या अजितदादाचं घड्याळ खाली पडता कामा नये, ही फक्त काळजी आपल्या सर्वांना घ्यायची आहे. आणि तीच अजितदादांना श्रद्धांजली आहे. मी मला मत द्या म्हणून सांगणार नाही, परंतु या अजितदादाचं घड्याळ हे खाली, त्या घड्याळाची मान खाली जाता कामा नये. त्या घड्याळाची मान खाली जाता कामा नये. ज्याने महाराष्ट्रासाठी आपलं बलिदान दिलं, या राज्यासाठी, शेतकऱ्यासाठी, गोरगरिबासाठी बलिदान दिलं, त्याचं बलिदान व्यर्थ जाता कामा नये. आज 20 वर्ष या महाराष्ट्राला त्यांची मिळाली असते, परंतु अकाली आज या महाराष्ट्रावर आघात झाला. हे महाराष्ट्राचं नुकसान आहे. आज विचार करा, एका निर्णयामुळं माझ्या तालुक्यातल्या 60 गावातल्या हजारो शेतकऱ्यांना जर कोट्यवधी रुपयाचा त्या ठिकाणी नुकसान भरपाई एका निर्णयात अजितदादा मिळवून देऊ शकत होते, असे किती हजारो निर्णय त्या अजितदादाने केले. तुमच्या शेतकऱ्यांचा 7.5 HP पर्यंत लाईट बिल पूर्ण माफ केला, तो निर्णय अजितदादाने घेतला. आमच्या लाडक्या बहिणींना दर महिन्याला 3,000 रुपये मिळतात, तो निर्णय आमच्या अजितदादाने घेतला. असे शेकडो हजारो निर्णय आमच्या गोरगरीब शेतकऱ्यांच्या करता घेणारा हा नेता गेला. आणि त्यामुळे आज त्यांना श्रद्धांजली अर्पण करत असताना रमेश बारसकरांनी जी सांगितलं ती वस्तुस्थिती आहे. फक्त आपला हा कुरुल जिल्हा परिषद गट नव्हे, हा कुरुल पंचायत समिती गण नव्हे किंवा घोडेश्वर पंचायत समिती गण नाही, मोहोळ तालुका नव्हे तर हा सोलापूर जिल्हा नव्हे, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्या अजितदादांना श्रद्धांजली अर्पण करा. निवडणुका आहेत, 7 तारखेला मतदान आहे. घड्याळाचं बटन दाबून ती अजितदादाला श्रद्धांजली अर्पण करा. घड्याळाचं बटन म्हणजेच अजितदादाला श्रद्धांजली आहे.
उभी हयात ज्यानं तुमच्यासाठी दिली त्या माणसाच्या करता एक मत पत्र तुमचं त्या ठिकाणी तुम्ही दिलं पाहिजे आणि तीच खरी अजितदादाला श्रद्धांजली असणार आहे एवढंच बोलतो आणि